नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन आपल्या मराठी व्हिडिओच्या टॅली वैद्यशाही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत करत आहो। माझ्या आत्तापर्यंतच्या मराठी आणि हिंदी व्हिडिओला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो। तर चला मित्रांनो, आपला जास्त वेळ न घेता आजच्या सब्जेक्टकडे वळूया। तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघत आहे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा एक स्क्रीन, ज्याचा सब्जेक्ट आहे अकाउंटिंग सायकल। मित्रांनो, अकाउंटिंग सायकल म्हणजे काय बघा, हा आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तुम्ही फटाफट त्याला लाईक करून घ्या आणि मन लावून ऐका आधी की अकाउंटिंग सायकल म्हणजे काय। मित्रांनो, अकाउंटिंग सायकल म्हणजे अकाउंटिंग मध्ये घडणाऱ्या सर्व वस्तूची एक चेन, की आधी अकाउंटिंग मध्ये सर्वात आधी काय घडते, नंतर काय घडते, त्याच्यानंतर काय घडते आणि त्या अकाउंटिंगचा शेवट कुठे होतो, याला म्हणतात अकाउंटिंग सायकल। जर आणखी एक्सप्लेन करू सांगू तर एखाद्या मोठ्या गोष्टीला छोटे करून दाखवणे म्हणजे अकाउंटिंग सायकल। जसं की आपण मूवीज बघायला टॉकीजवर गेलो आणि मूवीज संपल्यानंतर जेव्हा आपण टॉकीजच्या बाहेर येतो, जर आपल्या मित्रमैत्रिणींनी तुम्हाला विचारलं की मूवीज कशी होती, तर 3 तासाची मूवी त्याला स्टोरी सांगायला आपण 3 तास लावत नाही, तर 5 ते 10 मिनिटात पूर्ण स्टोरी सांगून आपण मोकळे होतो। तर ही एक कला आहे, ही एक आर्ट आहे की त्या गोष्टीला तुम्ही किती मिनिमाइज करून सांगू शकता। दुसरं जर तुम्हाला मला एक्झाम्पल द्यायचं आहे तर ते हे की एखादा आर्किटेक्ट आपल्याला एखादा इंजिनियर घर बांधून देतो, तो 1.5 ते 2 वर्ष काय करतो, घर बांधायला लावतो। मात्र आपण आर्किटेक्टकडे गेलो आणि त्याला जर सांगितलं की मला असं असं घर बनवायचं आहे आणि ते तुम्ही स्केच करून द्या, तर तो तुम्हाला 5 ते 10 मिनिटात आर्किटेक्ट तुम्हाला काय करतो, तुमच्या घराचा स्केच करून देतो आणि हुबेहूब म्हणजे तुम्हाला ते पाहून असं वाटतं की माझं येणारं जे घर आहे 2 वर्षानंतर ते असंच्या असं मला दिसणार आहे। तर ती एक प्रकारची अकाउंटिंग सायकल आहे मित्रांनो। असं नाही की हा कॉमर्सचाच विषय आहे, आर्ट आणि सायन्सचे स्टुडंट सुद्धा आपापल्या सब्जेक्टचे आपापल्या सिलेबसचा इन शॉर्ट अकाउंटिंग सायकल तयार करू शकतात। तर बघा मित्रांनो, मला आता या स्क्रीनवरून तुम्हाला A to Z सांगायचं आहे की अकाउंटिंग सायकल आपल्याला कसं काय समजून घ्यायचं। तर बघा, सर्वात आधी अकाउंटिंग मध्ये काय घडत असते, माझ्या माऊस पॉइंटवर तुम्ही लक्ष घ्या की सर्वात आधी ट्रान्झॅक्शन। कुठलीही डाटा एंट्री करण्यापूर्वी सर्वात आधी ट्रान्झॅक्शन लिहिल्या जाते, याला मराठीमध्ये रोजकीर्द म्हणतात किंवा जर्नल एंट्री असं म्हणतात। तर सर्वात आधी काय केल्या जाते, ट्रान्झॅक्शन आधी लिहिल्या जाते। ट्रान्झॅक्शन लिहिल्यानंतर काय होते मित्रांनो, सेकंड नंबरवर बघा जनरल एंट्रीज, त्याला जनरल एंट्रीच्या फॉर्म मध्ये म्हणजे फ्रेम केल्या जाते। म्हणजे जे ट्रान्झॅक्शन आहे ना, त्या ट्रान्झॅक्शन मध्ये जेव्हा तुम्ही 2 लेजर आयडेंटिफाय करता तेव्हा 2 नंबरवर तुम्ही काय करता, सेकंड नंबरवर, की जर्नल एंट्री तुम्ही बनवता ट्रान्झॅक्शन वरून। आणि जेव्हा मित्रांनो जर्नल एंट्री बनवल्या जाते त्याची, तर ती लेजर पोस्टिंग होते। म्हणजे जे काही तुमचे रिस्पेक्टिव्ह लेजर होते त्या रिस्पेक्टिव्ह लेजरला ती जर्नल एंट्री पोस्ट होते। म्हणजे इथे लेजर पोस्टिंग होणार थर्ड नंबरवर। फोर्थ नंबरवर काय होते मित्रांनो, की लेजर पोस्टिंग झालेल्या सर्व ज्या काही एंट्रीज आहेत त्या सर्वात आधी रिपोर्ट्सला जातात। इथे तुमचा फर्स्ट रिपोर्ट बनतो, ज्याला म्हणतात ट्रायल बॅलन्स। ट्रायल बॅलन्स मध्ये ती एंट्री जाते, कशी जाणार, जर लेजरला डेबिट बॅलन्स आहे तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला शो होईल, जर लेजरला क्रेडिट बॅलन्स आहे तर ट्रायल बॅलन्सच्या सुद्धा क्रेडिट साईडला ते लेजर पोस्ट होईल। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ट्रायल बॅलन्स जसंही तुमचं बनलं तर तिथून दुसरे रिपोर्ट सुरू होतात, काय की ट्रायल बॅलन्स मध्ये असलेल्या मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटशी संबंधित ज्या काही एंट्री आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या रिपोर्ट्सला जाईल, जसं रॉ मटेरियल, प्रोसेसिंग, हे सर्व। त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग संपल्यानंतर दुसरा रिपोर्ट आहे आपला ट्रेडिंग अकाउंट। तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय काय जाईल मित्रांनो ट्रायल बॅलन्स मधून, तर ओपनिंग बॅलन्स, परचेस, ओपनिंग बॅलन्स तर स्थिती आहे, ट्रेडिंग मध्ये बघा परचेस जाणार, परचेस रिटर्न जाणार, डायरेक्ट एक्सपेन्सेस जाणार आणि त्यानंतर डायरेक्ट इन्कम जाणार आणि सेल्स अकाउंट जाईल। इतके जे लेजर आहे ते सर्व लेजर ट्रेडिंग अकाउंटशी संबंधित असल्यामुळे
ट्रायल बॅलन्समधून ट्रेडिंग अकाउंटच्या रिपोर्ट्सला जाणार. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ट्रायल बॅलन्समधून बाकीचे अकाउंटिंग आहे ते कुठे कुठे जाणार, तर प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसमध्ये काय असतात, प्रॉफिट अँड लॉसला दोन बाजू असतात, एक डेबिट बाजू, एक क्रेडिट बाजू. डेबिट बाजूला व्यवसायाचे सर्व खर्च असतात, जे सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या ग्रुपला येतात. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला येणारे सर्व इन्कम हे इनडायरेक्ट इन्कमच्या ग्रुपला येतात. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम हे दोन्ही जे ग्रुप आहे ना, ते नॉमिनल अकाउंटच्या रूलमध्ये येतात. तर मग नॉमिनल अकाउंटचा रूल काय आहे, तर डेबिट द ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट द गेन्स अँड इन्कम. त्याप्रमाणे प्रॉफिट अँड लॉसमध्ये डेबिट साईडला व्यवसायाचे सर्व खर्च येतात A to Z, जसं ॲडव्हर्टाइजमेंट, बँक चार्जेस वगैरे वगैरे. आणि इन्कममध्ये काय येईल, इनडायरेक्ट इन्कममध्ये काय येईल, तर त्यामध्ये डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, सॅलरी रिसिव्ड, etc. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस संपल्यानंतर मग बाकीचे जे काही हेड आणि ग्रुप आहे ते सर्वच्या सर्व क्लोजिंग, जेव्हा आपलं बुक्स क्लोजिंग होते तर क्लोजिंग द बुक्स म्हणजेच काय, बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला दोन बाजू आहे, एक ॲसेट साईड, एक लायबिलिटी साईड. ॲसेट साईडला करंट ॲसेटमध्ये फिक्स ॲसेट येईल, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट येईल, सन्ड्री डेटर्स येईल, कॅश अकाउंट येईल, बँक अकाउंट येईल आणि क्लोजिंग बॅलन्स येईल. तर मग इकडे काय येणार आपल्या लायबिलिटी साईडला, तर कॅपिटल येईल, सन्ड्री क्रेडिटर येईल, ड्युटीज अँड टॅक्सेस येईल. त्यानंतर पेएबलचे तुमचे काही जे अकाउंट आहे जे 31 मार्चला बाकी असतात, जे आपण पुढच्या म्हणजे नेक्स्ट इयरला पेड करतो, ज्याच्यामध्ये सॅलरी पेएबल, रेंट पेएबल, पॉवर पेएबल, वॉटर पेएबल, प्रॉव्हिडंट फंड पेएबल, प्रोफेशन टॅक्स पेएबल, आणखी बरेचसे अकाउंट आहे. तर हे सर्व काय येतात, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येतात मित्रांनो. तर इन शॉर्ट माझ्या सांगण्याचा अर्थ हा होता की अकाउंटिंग सायकल माहीत करून घेतल्याने तुम्हाला अकाउंटिंगची ॲटलिस्ट एवढी माहिती झाली की अकाउंटिंगमध्ये सर्वात आधी काय घडते, नंतर काय घडते, नंतर काय घडते आणि त्याचा शेवट कुठे होतो. तर मेन मी तुम्हाला हेड पुन्हा सांगून देतो की अकाउंटिंगची सुरुवात ही ट्रान्झॅक्शनने होते, नंतर जनरल एंट्रीज केल्या जाते, नंतर लेजर पोस्टिंग होते, इथून मग रिपोर्ट्स लागले. पहिला रिपोर्ट ट्रायल बॅलन्स, सेकंड मॅन्युफॅक्चरिंग, थर्ड ट्रेडिंग अकाउंट, फोर्थ प्रॉफिट अँड लॉस आणि फिफ्थ बॅलन्स शीट. मित्रांनो, बॅलन्स शीट आल्यावर अकाउंटिंगची इथे एंडिंग होते. यानंतरच्या ज्या गोष्टी आहे त्या अकाउंटिंगच्या बाहेरच्या आहे, जसं काही ऑडिट वगैरे आहे, म्हणजे CA फर्मशी असलेले सर्व कामं अकाउंटिंग जोपर्यंत आपली पूर्ण होत नाही, बॅलन्स शीट जोपर्यंत टॅली होत नाही, तोपर्यंत आपलं ऑडिट होऊ शकणार नाही मित्रांनो. तर आजच्या या विषयात मी तुम्हाला अकाउंटिंग सायकलबद्दल खडा माहिती दिली. तरीसुद्धा तुम्हाला काही डाऊट असतील, तुमचे काही क्वेश्चन असतील, तर तुम्ही मला माझ्या कॉमेंट बॉक्स माझा ओपन असतो, त्यामध्ये तुम्ही कॉमेंट्स करू शकता. आणि तुम्हाला हवे असलेले जे काही व्हिडिओ लागतील ते लॉंग असो की इन शॉर्ट असो, मला नक्कीच तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहा. तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहाल आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघाल तर मला एक प्रकारचं मोटिवेशन आणि बूस्ट मिळतं मित्रांनो. तर चला, आजच्या व्हिडिओत एवढंच इथे संपूया. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचा मनापासून एकदा पुन्हा आभारी आहे. जय हिंद, वंदे मातरम.